जुन्या वादातून दोघांनी मिळून एका मित्राची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या केल्याची घटना भंडारा शहरामध्ये घडली आहे। मृतकाच्या छातीवर चेहऱ्यावर चाकूने वार करत मृतदेह नालीत फेकल्याची थरारक घटना भंडारा शहरातील भगतसिंग वार्डातील निर्वाण मेटलच्या मागे 14 मार्चच्या सकाळी उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे। कपिल अशोक उजवणे वय 37 वर्ष असं मृतकाचं नाव असल्याचे वृत्त प्राप्त झाले आहे। या प्रकरणी भंडारा पोलिसांनी ऋषभ संजय दोनोडे वय 20 वर्ष तसेच करण दिलीप भेदे वय 20 वर्ष दोघेही राहणार टाकळी भंडारा या 2 आरोपी मित्रांना ताब्यात घेतलं असून त्यांच्या विरुद्ध कलम 302, 201, 34 प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। या घटनेचा अधिक तपास DYSP डॉक्टर अशोक बागुल यांच्या मार्गदर्शनात पोलीस ठाणेदार गोकुल सूर्यवंशी करत आहेत। MCN न्यूज मराठी करिता मनोज चिचघरे, भंडारा, गोंदिया। आज सकाळी जेव्हा आम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली तेव्हा तात्काळ सिनियर PI भंडारा मिस्टर सूर्यवंशी हे आपल्या स्टाफसह घटनास्थळी विदिन मिनिमम पॉसिबल टाइम पोहोचले। त्यांनी आम्हाला कळवलं, वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवलं, आम्ही सुद्धा तात्काळ पोहोचलो। आमचे पोलीस अधीक्षक आदरणीय श्री रोहित मतानी साहेब हे तात्काळ घटनास्थळावर पोहोचले व त्यांनी आम्हाला जे मार्गदर्शन केलं घटनास्थळावर, तिथं ती खबर होती त्यानुसार एक डेड बॉडी तिथं निर्वाण मेटलच्या बाजूला टाकळी विलेज तिथे एक डेड बॉडी त्या नाल्यामध्ये पडलेली होती आणि त्याच्यावरती एक मोपेड ती पडलेली होती। ती आम्ही बाजूला केली तर लक्षात आलं की ते स्टॅब इंजुरीज असलेली एक डेड बॉडी आहे। बऱ्याच स्टॅब इंजुरीज होत्या। नंतर इमिजिएटली PI भंडारा यांनी त्या डेड बॉडीचं आयडेंटिफिकेशन केलं आणि त्याचं नाव कपिल उजवणे असल्याचं लक्षात आलं। त्याच्यानंतर तात्काळ तपासाची चक्र आम्ही फिरवली। भंडाराची 2-3 टीम्स इमिजिएटली कामाला लागल्या होत्या। त्यापैकी एक टीम आम्हाला कळाल्यानुसार आम्ही वरती साईडला तुमसर साईडला पाठवली, हवालदार वरकडे आणि हवालदार झलके, आणि दुसरी टीम ज्याच्यामध्ये माझे हवालदार विजू, माझा हवालदार राजू, SDP ऑफिस भंडाराचे, आमचा RTPC ड्रायव्हर PI भंडारा आणि त्यांची DPची इतर टीम, आम्ही घटनास्थळावर आसपासचा लोकल तपास सुरू केला। प्रशांत सारे यांना आणि PI भंडाराला एक इन्फॉर्मेशन मिळाली की एका विशिष्ट जागी संशयित जे आहेत ते असू शकतात। त्याच्यानंतर तात्काळ मी स्वतः, आमची टीम आणि प्रशांत सारे आणि त्यांची टीम, लोकल पोलीस स्टेशनची टीम, आम्ही एका ठिकाणी गेलो असता तिथं 2 इसम आम्हाला मिळून आले, ऋषभ दोनाडे आणि करण दिलीप भेदे। त्या दोघांना आम्ही इंट्रोगेशन केलं असता त्यांनी तात्काळ जे काही घडलं होतं ते कबूल केलं व्हॉलंटरीली। त्यांना आम्ही तात्काळ आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर आदरणीय पोलीस अधीक्षक साहेब तिथं हजर होते, त्यांच्यासमोर हजर केलं। तिथंसुद्धा यांनी सगळं कन्फेशनल स्टेटमेंट दिलं आहे आणि व्हॉलंटरी कन्फेशन करून त्यांनी जे सांगितलं त्याच्यानुसार आदल्या रात्री म्हणजे काल रात्री सुमारे 11 वाजेच्या सुमारास ते सोबत दारू पीत बसले होते। त्यातून त्यांचं काहीतरी वादविवाद झाला आणि त्या वादविवादातूनच यांनी धारदार शस्त्राने त्याच्या छातीवर, पोटावर आणि इतर ठिकाणी वार करून जागीच त्याला ठार केलं। या घटनेमध्ये आमचे आदरणीय पोलीस अधीक्षक हे किमान आवश्यक वेळात घटनास्थळी स्वतः पोहोचले। त्यांनी आम्हाला जे मार्गदर्शन केलं त्यामुळे आम्ही घटनेच्या काही मिनिटातच आरोपींना तात्काळ अटक करू शकलो। आता वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आमचे IG श्री शरीन दोर्जे साहेब यांनी सुद्धा आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्यांनी जे आम्हाला सूचना दिल्या त्यानुसार तपास स्वतः सिनियर PI गोकुल सूर्यवंशी हे करत आहेत आणि आम्ही प्रयत्न करू की याच्यामध्ये अधिकाधिक ॲडमिसिबल पुरावा रेकॉर्डर घेऊन कशा पद्धतीने वॉटर टाईट इन्व्हेस्टिगेशन करता येईल याचा प्रयत्न वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे।